तिकडे चंद्रपूरच्या नागभीडमध्ये शेकडो वर्षांची महाशिवरात्रीच्या निमित्तानं यात्रेची परंपरा आहे। शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नागभीडमध्ये दाखल होत असतात। फाल्गुन महिन्यातील प्रतिपदेच्या अगोदरचा दिवस म्हणजे 14व्या दिवशी शिव पार्वतीच्या लग्नाचा स्मरण दिवस हा उत्सव अनादी काळापासून सुरू आहे। शिवटेकडीच्या पूर्वेला अर्धा किलोमीटर अंतरावर 3000 वर्षांपूर्वीचा आदिवासी संस्कृतीचा ओळख देणारा शिळास्तंभ आजही उभा आहे। गेल्या 20 ते 25 वर्षात या यात्रेचं आता महोत्सवात रूपांतर झालेलं आहे। दरवर्षी शेकडो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात। वर्षोनवर्ष अनेक वर्षापासूनची परंपरा महाशिवरात्रीला इथे फार मोठी यात्रा भरते। ही यात्रा जवळपास 15 दिवस चालणार आणि पूर्व विदर्भ नाही तर विदर्भ आणि विदर्भाच्या बाहेरून सुद्धा भक्त भोलेनाथांच्या दर्शनासाठी येतात। 100 वर्षापेक्षा जास्त झालं असेल। संध्याकाळी 7:30-8 वाजता नंदीची यात्रा निघते, नंदीचं रथ निघते, गावातून निघतो आणि शिवटेकडीवर भोलेनाथाच्या चरणावर येऊन तो रथ यात्रा थांबते। ही अशी परंपरा लाभलेली ही नागभीडची महाशिवरात्री यात्रा आहे। पुनश्च आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। पूर्व विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेल्या शिवटेकडीला खूप महत्त्व आहे। याचं कारण म्हणजे महाशिवरात्रीला इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविकगण आहे ते या ठिकाणी येत असतात। हा साधारणतः महोत्सव आहे 15 दिवस चालतो आहे आणि नागभीड तालुक्यामध्ये ही शिवटेकडी आहे। या ठिकाणी पुरातन असं शिव मंदिर आहे आणि या टेकडीवरती वसल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे भाविक या ठिकाणी येत असतात आणि दर्शन घेत असतात। त्यामुळे या टेकडीला विशेष असं महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। एकंदरीत जे आहे शिवटेकडी आज महाशिवरात्री आहे त्या निमित्ताने इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविकगण गर्दी करत दर्शन घेत आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, नागभीड, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।